सो हे गाईस, तर स्वागत आहे अजून एक तुमच्या रोयाच्या मिनी व्लॉग मध्ये. तर रोयाने आज सकाळच घेतले चहा उकळवाला, कारण की पवनदादाने चहा बनवलेला आणि मी तिथे जरा बघता उकळतं कसं ते बघायला हवं ना. नादत नाही माझं, एकदम डेंजर. मग आपले धनुला करला निघलो मस्त की आपल्या भावासला आणाला. तर भाऊसला घेतला आणि भाऊसा लगेच त्याच्या घरी त्याला ड्रॉप केला आणि मी आलो मस्त की आपल्या मावशी यांची इथं लागलो लाफ्टर शेप बघायला. मस्त हे कामच फिटला की झाला आपला भाऊ. तर भाऊनी त्याची कला दाखवली आणि त्याची कला मस्त नाचायला लागलो. मग गेलो बाई जेवायला. बाई बनवलेला फोपीस मस्त लगरला एकदम काच करून कुच मध्ये सोनेश भाऊ भेटला. संध्याकाळी मग संध्याकाळी सोनेश भाऊला मारली हात न घेतली आणि पप्पी एकदम आम्ही हसायला लागलो. भाई नादत नाही आमचं भाई, काय करणार. मग त्याच्यानंतर आम्ही आलो सगळी भाई आव्या भाईच्या दुकानावर. भाई तिथे आम्ही आलो काहीतरी खायला मस्त. मेन्यू मध्ये एकदम ब्रँड इज ब्रँड होता भाई, एकदम नाद खुला. मग आम्ही घेतली मोमोज. त्याच्यानंतर घेतला ना पिझ्झा. भाई आम्ही आलो खायला, तुम्ही बी या. डोंबिवलीला मानकुली ब्रिजच्या समोर भाई आम्ही खायला घेतली सुरुवात. चला आम्ही खातो. मग भाई आलो ना, आपल्या अक्षय भाईचा बर्थडे होता आज. भाई झाला घोडा 19 वर्षाचा. भाई नादत नाही. मग भाई आम्ही दोघं बसलो. जो अक्षय भाई खाली आहे भाई, केव्हा येतं ते काही समजेना आम्हाला, कारण की आम्हाला त्याचा केक कापायचा एकदम फटाफट. केक बी कापू भाईनी घेतली ना केक कापाला. मग भाई लागतात ना भाई माकवाला. भाई सगळी नाना बोलतात भाई, मी डेंजर आहे भाई, मला लागतात माकवाला भाई. एक टोन काच. पण नंतर आला ना मिनी ब्लॉगर इंस्टाग्रामचा. भाई बघ कसा अवतार केला अक्षयचा मिनी. माझा नादत नाही ना. मग भाई गेलो ब्रिजवर. तिथे चला मिनी ब्लॉग एंड करतो. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला येतो.